So good afternoon everybody. Today we are going to do आपण सूत्र नंबर 3.12 वर थांबलेलो आणि 3 प्रकारचे परिणाम आपण बघितलेले. आज सूत्र नंबर 3.13 करतोय आपण. एतेन एक सेकंड एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्था परिणाम व्याख्यातः ओके. एतेन भूतेन्द्रियेषु धर्मलक्षणावस्था परिणाम व्याख्यातः असा हा सूत्र आहे. प्लीज टेक डाऊन द वर्ड मीनिंग्स. एतेन म्हणजे बाय धिस, हे केल्यानी. एतेन शब्दाचा अर्थ आहे बाय धिस, हे केल्यानी. भूतेंद्रियेषु, भूतेंद्रिय म्हणजे भूत आणि इंद्रिय, द एलिमेंट्स, पंचमहाभूत म्हणतो ना आपण. इंद्रियामध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय दोन्ही येणार. सो पंचमहाभूत, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय म्हणजे भूतेंद्रियेषु. धर्म, आता इथे धर्मचा अर्थ होतो फॉर्म, आकार आपण म्हणतो ना, किंवा रूप जे आपण म्हणतो. रूप किंवा जे स्थूल रूप ज्याला आपण म्हणू, किंवा फॉर्म म्हणू शकतो, किंवा क्वालिटी असंही म्हणू शकतो. गुणधर्म सारखा धर्म. पण हा कुठला गुणधर्म होणार? हा मूळ गुणधर्म होणार, बदललेला नाही, मूळ. पुढे समजेल तुम्हाला. सो फॉर्म और क्वालिटी. लक्षण, इथे लक्षण म्हणजे मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये लक्षणाचा अर्थ घेतो तसा घ्यायचा नाही आहे. इथे लक्षण, कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे हे टाईमला रिलेटेड आहे. म्हणजे काळ आपण म्हणतो ना. सो पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स जे आपण काळ म्हणतो, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. सो ते टाईम. सो इथे लक्षणं म्हणजे टाईम, आणि टाईमप्रमाणे जे रूप बदलतात, कॅरेक्टरिस्टिक्स होतात. सो टाईम कॅरेक्टरिस्टिक्स इज द मीनिंग ऑफ लक्षणं. आफ्टर दॅट अवस्था. अवस्था मीन्स स्टेट और कंडिशन. पण आता कुठली अवस्थाबद्दल बोलतोय? तर जुनी आणि नवीन. काल जे नवीन होतं आज जुनं झालं, आज जे नवीन आहे उद्या जुनं होणार. सो आता इथे अवस्था. टाईम आपण ऑलरेडी लक्षणामध्ये घेतलंय, आणि तिसरं इकडे आपण जे घेतोय, धर्म झालं, लक्षण झालं, आणि आता इथे अवस्था. सो फर्स्ट वी हॅव सीन धर्म ॲज फॉर्म और क्वालिटी, अँड देन लक्षण ॲज टाईम कॅरेक्टरिस्टिक, अँड अवस्था इज द स्टेट और कंडिशन ऑफ ओल्ड और न्यू. परिणाम इज इफेक्ट. इफेक्ट, रिझल्ट, ट्रान्सफॉर्मेशन म्हणा, चेंज म्हणा. परिणाम इज इफेक्ट और रिझल्ट. आणि व्याख्यातः, व्याख्यातःचा अर्थ होतं आर डिस्क्राईब्ड और एक्सप्लेन्ड. व्याख्या दिलेली आहे, ह्याची व्याख्या दिलेली आहे. व्याख्यातः म्हणजे इज डिस्क्राईब्ड और एक्सप्लेन्ड. एतेन भूतेंद्रियषु धर्म लक्षण अवस्था परिणाम व्याख्यातः. सो हे केल्यानी. आता काय केल्यानी? तर ते आधीचे जे 3 परिणाम होते ना, समाधी, निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि निरोध आणि एकाग्रता परिणाम. येस, एकाग्रता परिणाम. सो हे जे होतं हे केल्यानी. आता तो निरोध, समाधी आणि एकाग्रता, ह्याला पण आपण संयम म्हणू शकतो. ओके. पण आधी संयम ऑलरेडी धारणा, ध्यान, समाधीला म्हटलेली आहे, म्हणून इथे पुन्हा तो टर्म उच्चारला जात नाही. बट इन युअर माइंड यू कॅन अंडरस्टँड ॲज द थ्री परिणामास. तर हे 3 परिणामावर संयम केल्यामुळे व्हॉट हॅपन्स, ते इथे त्यांनी त्याची व्याख्या दिलेली आहे. आय विल जस्ट रीड द एक्सप्लेनेशन ऑफ द सूत्र. थ्रू दीज सटल चेंजेस द इव्हॉल्व्ड चित्ता इज ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम इट्स पोटेन्शियल स्टेट म्हणजे धर्म, टू लक्षण म्हणजे रिफाइनमेंट,
अँड अल्टिमेटली टू अवस्था म्हणजे हायेस्ट स्टेट ऑफ कॉन्शियसनेस. थ्रू दीज सटल चेंजेस तेन हे सूक्ष्म बदल घडल्यामुळे धारणा ध्यान समाधी स्थूल होतं. निरोध समाधी आणि एकाग्रता ही सूक्ष्म झाली. हे निरोध समाधी आणि एकाग्रताचे सूक्ष्म परिणामामुळे जे चित्तामध्ये बदल होतात, द इव्हॉल्ड जे चित्त ऑलरेडी परिपूर्ण चित्त झालेलं आहे, इट इज ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम इट्स पोटेन्शियल स्टेट. म्हणजे आधी म्हणजे त्याचा धर्म बदलतो. आधी जसं चित्त होतं तसं आता तो राहत नाही. त्याचा धर्मामध्ये म्हणजे स्वधर्मामध्ये त्याच्या इनेट त्याचं जे धर्म आहे, त्याचं जे ओरिजिनॅलिटी आहे त्याच्यामध्ये, दॅट इज द पोटेन्शियल स्टेट. इट चेंजेस टू लक्षणा म्हणजे त्याच्यामध्ये धार येते, रिफाईनमेंट येते, एक फायनीज येतं ज्याला आपण म्हणतो. ओके. अँड अल्टिमेटली टू अवस्था म्हणजे सर्वात उच्च अवस्था. सो अवस्थामध्ये त्याचा बदल घडून येतो. थोडक्यात म्हणजे धज, आता हे जे व्याख्यात म्हटले ना, धज ऑल नोवेबल्स दॅट इज भूताज, इंद्रियाज अँड माइंड आर ट्रान्सफॉर्म्ड. हे झाल्यामुळे कुठे बदल आला तर जेवढ्या ज्ञात गोष्टी आहे, ज्या गोष्टींना आपण जाणू शकतो त्याला ज्ञात म्हणतो. व्हॉट इज नोवेबल? एनिथिंग दॅट वी कॅन नो इज कॉल्ड ॲज नोवेबल. सो जेवढ्या ज्ञात गोष्टी आहे त्या ज्ञात गोष्टीमध्ये फरक पडतो, त्यांचा परिणाम बदलतो, त्यांच्यावर परिणाम होतो, त्यांची स्थिती बदलते. आता ज्ञात कुठल्या गोष्टी आहेत? भूत आहेत, पंचमहाभूत. लक्षात ठेवा, आपण आता एकदम सूक्ष्म लेवलवर बोलतोय. सो पंचमहाभूत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन. सांख्यमध्ये जे काय आपल्याला 24 हे दिलेले आहेत, ब्रेकअप्स दिलेले आहेत, संख्या दिलेली आहे, त्या सगळ्यांमध्ये बदल घडून येतो. सो जे काय ज्ञात आहे ते, ज्या ज्याला आपण जाणू शकतो ते. मॅम त्यांचे 3 गुण पण येतील ना, रजतम आणि सत्व. थांबा, हळूहळू आरामात. ओके, वन स्टेप ॲट अ टाइम, इझिली कळू दे. गुण हे बघा, 3 गुण येतील म्हटलं तर प्रत्येकामध्ये गुण आहेच. जे काय ज्ञात आहे ते गुणातीत नाहीये. मग ते तुमचे इंद्रिय असो, इंद्रियांचे तन्मात्रा असो, तन्मात्रांचं अजून सूक्ष्म रूप असो, प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे. समजा इफ वी हॅव लाईक सूक्ष्म गोष्ट कुठली घेतली तर त्या सूक्ष्म गोष्टाची सूक्ष्मता जी आहे ते पण त्रिगुणात्मक आहे. जे गोष्टी, दॅट इज ओनली 2 थिंग्स. एक लक्षात घ्या, परा आणि अपरा. परा जे आहे ते निर्गुण, निराकार असं आपण म्हणतो ना, तिथे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. पण जे अपरा आहे म्हणजे ह्या बाजूला सगुण ज्याला आपण म्हणू, जे निर्गुण आहे ते निर्गुण आहे, त्याला त्याचं ज्ञान धारण करून, ग्रहण करून, सोच समज के असं ते करता येत नाही, कारण ते ज्ञानाच्या पलीकडे आहे. ज्ञान स्वतः त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे त्रिगुण तर आलेच, हे गृहीत धरून चालायचं. ज्या ज्या गोष्टीचं ज्ञान घेता येतं, प्रत्येक गोष्ट त्रिगुणात्मक आहे. एव्हरीथिंग कंटेन्स द त्रिगुणास. इफ ओनली वन थिंग, सत्य, तत्सत ते जे आहे, द अल्टिमेट ट्रुथ जे आहे, जे परा आहे, तेच फक्त गुणरहित आहे. और वी कॅन से दॅट इज बियॉन्ड द त्रिगुण. ओके, ते एकच आहे, त्याच्यामध्ये काय अभ्यास करणं काही नाही आहे, कारण त्याचा अभ्यासच करता येत नाही. त्याचा फक्त त्याच्यामध्ये लीन होता येतं, त्याला स्पर्श करता येतो. जर स्पर्श करून परत आलो तर आपण त्याला म्हणणार की अनुभव घेतला, आणि तेवढं नाही केला तर लीन झालो.
सो देर इज नो गुणाज ओव्हर देर, ते निर्गुण आहे. बट सगुण, एव्हरीथिंग दॅट इज नोवेबल, जो मुद्दा इकडे त्यांनी मांडलाय, पतंजली जे म्हणताय, जे काय ज्ञात आहे, भूत, इंद्रिय आणि मन, ह्या सगळ्याच मध्ये बदल घडून येणार. का? कारण आपण काय केलेलं आहे, एतेनं आपण निरोध, समाधी, एकाग्रता, परिणाम चित्तावर झालेला आहे, चित्तामध्ये बदल घडून आलेला आहे. वी हॅव बीन ट्रान्सफॉर्म्ड, द कॉन्शियसनेस हॅज बीन ट्रान्सफॉर्म्ड. ऑलराईट, अजून त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. द थ्री ट्रान्सफॉर्मेटिव्ह फेजेस ट्रान्सफॉर्म ऑल नोवेबल्स. भूत, इंद्रिय, त्यांचे तन्मात्रास, मन, बुद्धी, अहंकार, चित्त. ओके, हे सगळ्यामध्ये बदल होणार. हे सगळं ज्ञात गोष्टी आहेत. काय काय बोलले मी? भूत, इंद्रिय, त्यांचे तन्मात्रा, मनस, बुद्धी, अहंकार, चित्त. आणि परिणाम कुठे पडणार त्यांचं? दे इम्पॅक्ट द इंटरनल प्रोसेसेस ऑफ. आता माइंड हे पण सूक्ष्म आहे, हे पण इंटरनल म्हणू शकतो. पण कुठल्या गोष्टीवर परिणाम होणार? तर धर्म, लक्षण, अवस्था, म्हणजे फॉर्म, टाइम अँड कंडिशन. ऑलराईट, आता जे आपण येतेनं केलेलं आहे त्याच्याने परिणाम कशावर होतोय? द चेंज इन द कॉन्शियसनेस दॅट हॅज हॅपेंड. व्हॉट इज इट ट्रान्सफॉर्मिंग? इट इज ट्रान्सफॉर्मिंग धर्म म्हणजे फॉर्म, लक्षण म्हणजे टाइम, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर, आणि कंडिशन म्हणजे अवस्था. अजून वी विल सी. आता लेट अस टेक एन एक्झाम्पल. इकडे आपण एक उदाहरण घेऊया. आपण एखादा मटका घेतला. ओके, इफ वी टेक अ पॉट. ओरिजिनली ते काय होतं? ओरिजिनली ते होतं माती, क्ले होतं. राईट, ओरिजिनली इट वॉज क्ले. ओरिजिनल सबस्ट्रॅटम ज्याला म्हणतात ते, तो ओरिजिनली त्याचं रूप काय होतं? तर ती माती होती किंवा क्ले होतं. ते झालं धर्म. आणि जेव्हा आपण त्याला आकार देतो आणि त्याला तपून त्याला तयार करतो, म्हणजे ते गळत नाही, असं सगळं त्याच्यामध्ये बदल जे काय घडवून आणतो, ते झालं त्याचं लक्षण. ओके, बिकॉज तिकडे टाईम आला. हां, टाईम कसा? तर आधी माती होतं, आता घट्ट झालं, आता ते परिपक्व होऊन ते पाणी धरून ठेवणारं भांडं झालं. राईट, सो हे झालं पास्ट, त्याचं पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. उद्या ते परत माती होणार, हे त्याचं फ्युचर होणार. येस्टरडे इट वॉज अ क्ले, टुडे इट इज अ पॉट, टुमॉरो इट विल बी क्ले अगेन. सो पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे त्याची लक्षणं झाली. आणि अवस्था काय? तर अवस्था आजच अवस्था कळू शकते. काल ते नवीन होतं, आज ते जुनं आहे. आणि आज जर ते नवीन आहे तर उद्या ते जुनं होणार. हां, दॅट इज द अवस्था. येतंय लक्षात? इज इट क्लिअर? हां, सो धर्म, लक्षण आणि अवस्था असं प्रत्येक गोष्टीमध्ये, तन्मात्रांमध्ये, इंद्रियांमध्ये, भूतांमध्ये, मन, बुद्धी, अहंकार, ह्या सगळ्यांमध्ये हे 3 गोष्टीचा फरक पडत जाणार. अजून एक उदाहरण देते. एक माणूस आहे, तो पती पण असू शकतो, पिता पण असू शकतो, भाऊ असू शकतो, पती असू शकतो. हे त्याचे वेगळे वेगळे स्टेटस झाले. राईट, पण त्याचा धर्म काय आहे? की तो पुरुष आहे. ओके, अ मॅन कॅन बी अ फादर, ब्रदर, हजबंड, बट व्हॉट इज हिज? ही इज स्टील अ मॅन. सो बीइंग अ मॅन इज हिज धर्म. ऑलराईट, आता being a man he has different relationships with other. पुरुष म्हणून त्याचं वेगळ्या लोकांशी वेगवेगळे संबंध आहेत. हे झालं लक्षणं. काल, आता इथे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, टाइम एलिमेंट येतो. काल तो पिता नव्हता, आज तो पिता आहे. डू यू अंडरस्टँड? सो रिलेशनशिपमुळे आता माती जे आहे त्याचा संबंध पाण्याशी, अग्नीशी, हे सगळं जुळत गेला.
तेव्हा जाऊन तो घट तयार झाला. डू यू गेट इट? सो नाव हिज डिफरंट रिलेशनशिप्स विथ अदर्स इज द लक्षण. काल तो एक छोटा मुलगा होता, मग तो तरुण झाला आणि मग तो पुरुष झाला, आज अडल्ट झाला. राईट? सो किंवा रिलेशनशिप्समध्ये काल तो ब्रह्मचारी होता, आज तो विवाहित आहे, आज उद्या तो पिता होणार. सो टाइम एलिमेंट समजून घ्या की इकडे टाइम एलिमेंट जे येतो ते असा येतो. आणि मग अवस्था काय आहे? इन टाइम न्यू बिकम्स ओल्ड बट इट इज स्टील द सेम. काल तो तरुण होता, लहान मुलगा होता, मग तरुण झाला, मग आता वयस्कर झाला, पण तो तोच आहे. जेव्हा तो लहान होता तेव्हा तो वेगळा व्यक्ती होता, आज तो वेगळा व्यक्ती आहे आणि उद्या तो वेगळा व्यक्ती होणार असं नाही. जरी काल तो लहान होता आणि आज मोठा झालेला आहे तरी सुद्धा तो तोच आहे. सो इन टाइम न्यू बिकम्स ओल्ड बट इट स्टील रिमेन्स द सेम. आपल्याला माहिती आहे की आपण 5 वर्षाचे होतो, आपल्याला माहिती आहे की आपण 10 वर्षाचे होतो, 15 वर्षाचे होतो, 20 वर्षाचे होतो, वगैरे वगैरे वगैरे. ओके, सो काल 5 वर्षाची होती, आज ती मोठी झाली. सो व्हॉट वॉज ओल्ड इज नाव न्यू, व्हॉट वॉज न्यू इज नाव ओल्ड, अँड नाव व्हॉट इज न्यू इज गोइंग टू बी ओल्ड टुमॉरो. सो असे 2 उदाहरणं दिलेली आहेत, मातीच्या घटाचं आणि कुठल्याही एका व्यक्तीचं. आता नाव चित्तवृत्ती हॅव नो स्पेशल एक्झिस्टन्स. चित्तामध्ये उठणाऱ्या वृत्तींचं स्थूल अस्तित्व आहे का? नाही. राईट? सो चित्तवृत्ती म्हणजे मेंटल फ्लक्च्युएशन्स, दे हॅव नो स्पेशल एक्झिस्टन्स. स्पेसमध्ये त्याचं अस्तित्व आहे का? 2x2च्या जागामध्ये ही वृत्ती बसते असं आपल्याला म्हणता येतं का? नाही. सो इट हॅज नो एक्झिस्टन्स इन स्पेस. दे एक्झिस्ट ओनली इन टाइम. मी काल तो विचार केला होता. सो काळ आहे. सो वृत्त्या कुठे आहे? टाइममध्ये आहे, पण स्पेसमध्ये त्याचं एक्झिस्टन्स नाही आहे. ऑलराईट? द्यार एक्झिस्टन्स म्हणजे त्याचं असणं इज धर्म इन टाइम. त्यांचं असणं म्हणजे चित्तवृत्ती आहेत, हे झालं चित्तवृत्ती आहेत, त्यांचं असणं हे झालं धर्म. Their existence, their being, the being of the fluctuations or the thoughts, the existence of thoughts which is only in time and not in space is the dharma. पण कालची वृत्ती, आजची वृत्ती, उद्याची वृत्ती इन टाइम, पास्ट, प्रेझेंट, फ्युचरमध्ये त्याचं लक्षण होतं. अँड अवस्था इज जुना विचार आणि आजचा नवीन विचार, ही झाली त्याची अवस्था. All these are transformed because of एतेन. हा कशामुळे? हा फरक जो आहे, हा बदल जो आहे, हा कशामुळे झालेला आहे? बिकॉज ऑफ निरोध, समाधी अँड एकाग्रता परिणाम. आपण त्याच्यावर संयम केलेला आहे. आपण ते संयम केल्यामुळे निरोधाचं समाधीचं एकाग्रता, चित्तामध्ये बदल घडत गेलेले आहे. सो निरोध परिणाम चित्त, समाधी परिणाम चित्त, एकाग्रता परिणाम चित्त. ही गोष्ट आपल्याला सगळ्या ज्ञात गोष्टींमध्ये बघायला मिळेल, स्थूल असो सूक्ष्म असो. सो लाईक इट वॉज सेड जस्ट नाव की बाबा त्रिगुणात्मक, ऑफकोर्स त्रिगुणात्मक असणारच, कारण ती ज्ञात गोष्ट आहे, म्हणून त्रिगुण तर असणारच. आता इतकं सूक्ष्म आपण वृत्तींचं उदाहरण दिलं धर्मलक्ष परिणामासाठी, घटाचं उदाहरण घेतलं, माणूस एक व्यक्तीचं उदाहरण घेतलं. धर्मलक्ष परिणाम हे प्रत्येक ज्ञात गोष्टीमध्ये बघायला मिळणार. हे का सांगतायत पतंजली? हे पुढच्या सूत्रांमध्ये क्लिअर होत जाणार. जर आपल्याला एक ऑब्जेक्ट आहे, त्याला जर आपल्याला समजून घ्यायचंय तर आधी आपण त्याच्यावर काय करतो? धारणा. ती धारणा टिकवून ठेवतो ध्यान.
आणि ध्यानामध्ये फक्त ती वस्तू आपल्या चित्तामध्ये राहते, झालं समाधी. आता समाधी अवस्थेमध्ये जेव्हा त्याच्या सूक्ष्मतेकडे आपण संयम करतो तेव्हा निरोध परिणाम, निरोध परिणामाचा संयम आपण वाढवला की तो समाधी परिणाम, आणि त्याचप्रमाणे ते एकाग्रता परिणाम. म्हणजे किती एक गोष्ट घेतली आपण तर त्याच्या कुठल्या सूक्ष्म लेवलला आपण आलेलो आहोत. आता एवढ्या सूक्ष्म लेवलला आल्यानंतर काय होणार आहे, तर इथे पतंजली म्हणतायत धर्म लक्षण अवस्था परिणाम होणार आहे. म्हणजे त्यांचं धर्म लक्षण अवस्था जे आहे ह्याच्यामध्ये बदल घडून येणार आहे, ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. म्हणजे आता आपलं जे आपण धारणापासनं एक अख्खी गोष्ट घेऊन, फॉर एक्झाम्पल एक गुलाबाचं फूल किंवा एक डायमंड किंवा जे काय आपण, किंवा एक देव, जे काय तुम्ही घेतलं असेल धारणासाठी आलंबन, त्याला घेऊन त्याच्या कुठल्या लेवलपर्यंत आता आपण पोचलो, तर त्याचं धर्म काय आहे, त्याचं लक्षण काय आहे आणि त्याची अवस्था काय आहे, इतक्या सूक्ष्मापर्यंत ज्ञान प्राप्त करतोय आपण संयम केल्याने. मुळात संयम जे आलंबन घेतलेलं आहे त्याला सूक्ष्मात जाऊन त्याचं पूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण हे करतोय, राईट. आत्मा हा आपला विषय असेल तर आधी त्याच्यावर धारणा ध्यान समाधी, त्याच्यानंतर त्याच्यावर निरोध समाधी एकाग्रता, आणि आता त्याच्या आत्म्याच्या धर्मलक्षण अवस्थेकडे आपण पोचलेलो आहोत. डू यू अंडरस्टँड? एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस इन एक्झिस्टन्स, कॉन्शियसनेस. काल माझं कॉन्शियसनेस असं होतं, आज माझं कॉन्शियसनेस जास्त अवेअर आहे. सो हे जे धर्म लक्षण, कालानी पडलेला फरक आणि परिणाम त्याचं, बट इट इज स्टील द प्युअर कॉन्शियसनेस. डू यू गेट इट? ओके. इथे प्युअर कॉन्शियसनेस, आत्म्याला मी कॉन्शियसनेस म्हणते, आणि सो कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा त्रिगुणात्मक आणि ज्ञान प्राप्त करायची गोष्ट आहे. You have to go beyond consciousness. You have to go into the unconscious to know the निर्गुण. तिथे ज्ञानाला जागा नाही, कारण ज्ञान ग्रहण प्राप्त करायची साधनच सुटलेले आहेत. हे कैवल्यमध्ये अजून आपल्याला क्लिअर होत जाणार. ऑलराईट. सो नाव वी मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सूत्र. क्लिअर झालं? या. ऑलराईट. नाव 3.14, सूत्र नंबर 3.14. शांतोदिताव्यपदेश्य धर्मानुपाती धर्मी. शांत उदित अव्यपदेश्य धर्म अनुपाती धर्मी. शब्दार्थ लिहून घ्या. टेक द वर्ड मीनिंग्स. शांत म्हणजे काम, उदित काम म्हणजे शांतच, उदित म्हणजे उभरणारा, रायझिंग, उदित उभरणारा, रायझिंग. अव्यपदेश्य, अव्यपदेश्य अनमॅनिफेस्ट इन पोटेन्शियल फॉर्म, म्हणजे अजून जे अस्तित्वात आलेलं नाही आहे, पोटेन्शियल फॉर्ममध्ये आहे, अजून कायनेटिकमध्ये आलेलं नाही आहे, अनमॅनिफेस्ट आहे, जे काय म्हणतो आपण, शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, पण अजून रूप धारण केलेलं नाही आहे. धर्म म्हणजे पुन्हा इकडे क्वालिटी किंवा फॉर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक. याला सुप्त म्हणता येईल का अव्यपदेशाला? की हो, सुप्त म्हणता येईल, कारण ते अजून व्यक्त झालेलं नाहीये, पण हा अर्थ आहे त्याचा. अनुपाती म्हणजे क्लोजली फॉलोड, कॉमन टू ऑल म्हणजे एकमेकांना लागून आलेलं. अनुपाती म्हणजे क्लोजली फॉलोड किंवा कॉमन टू ऑल. अनुपाती धर्मी म्हणजे सबस्ट्रॅटम, द ऑब्जेक्ट कॅरेक्टराइज्ड असं आपण म्हणू शकतो, म्हणजे मूळ ज्याला आपण म्हणू धर्मी. स्वधर्म म्हणतोय ना, मूळ, ओरिजिनॅलिटी,
त्याची ओरिजिनॅलिटी. ऑलराईट, काय म्हणतंय हे सूत्र? ओके, दॅट विच कंटिन्यूज टू एक्झिस्ट थ्रू आउट ऑल चेंजेस इन द प्रकृती. ती गोष्ट ज्याचं प्रकृतीमध्ये अनेक बदल घडल्यानी पण ज्याचं अस्तित्व मिटत नाही. ऑलराईट, दॅट विच कंटिन्यूज टू एक्झिस्ट थ्रू आउट ऑल चेंजेस इन द प्रकृती. आता प्रकृतीमधले बदल कुठलेले आहेत? शांत, उदित किंवा अव्यपदेशीय. म्हणजे वेदर इट इज शांत, डॉर्मंट. शांत म्हणजे डॉर्मंट, सुप्त, आणि पास्ट, आधीचं. उदित म्हणजे मॅनिफेस्टेड, प्रेझेंट, आत्ता त्यांनी रूप धारण केलेलं आहे. उदित म्हणजे ते जे सुप्त होतं ते उभारून आलेलं आहे. आणि और अव्यपदेश, अव्यपदेश म्हणजे जे अनमॅनिफेस्ट आहे, जे फ्युचर आहे, उद्या ते फलित होणार आहे. सो दॅट इज द फ्युचर. दिस इज, ह्याला धर्मी, द सबस्ट्रॅटम, ह्याला धर्मी असं म्हणतात. म्हणजे हा जो बदल घडलेला आहे, शांतमधनं उदित, उदितमधनं अव्यपदेशीय पण शक्यता ज्याची आहे, ते कुठे होतंय? ह्या गोष्टी कुठे घडतायत? प्रत्येक प्रकृतीमध्ये बदल जे घडतायत त्याचा एक काहीतरी बेज असायला पाहिजे की नाही, की ज्याच्यामध्ये ते बदल घडतायत. तर त्या बेजला त्यांनी द सबस्ट्रॅटम किंवा धर्मी असं म्हटलेलं आहे. सांगते समजावून. प्रकृती इज एव्हर चेंजिंग. प्रकृती बघा त्रिगुणात्मक आहे. ओके, त्रिगुण आता आपण सत्वरजतम म्हणतो, पण पतंजलींनी सूत्रांमध्ये कुठलं काय शब्द वापरलेले आहेत? प्रकाश, क्रिया, स्थिती. आठवतंय तुम्हाला सूत्र? प्रकाश, क्रिया, स्थितीशीलम. सो त्रिगुण जे आहे, प्रकाश, क्रिया, स्थिती, ही सदैव बदलत असते. पण त्याचं जे धर्मी आहे, त्याचा जो सबस्ट्रॅटा आहे, तो कधीच बदलत नाही. आर यू गेटिंग इट? प्रकृतीमधलं प्रत्येक गोष्टीचं प्रकाश, क्रिया, स्थिती, हे बदल जे आहे हे घडतच असतं. ज्यांनी छांदोग्याचं रीडिंग अटेंड केलेलं आहे त्यांना आठवत असेल, आपण त्यांना इथे लिंक लागत असेल, कारण छांदोग्यवरच योगसूत्र पण बेस्ड आहेत. फॉर दॅट मॅटर एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन छांदोग्य उपनिषद. पण सो जे काही बदल, आता ज्याच्यामध्ये बदल घडतोय त्याचं काहीतरी मूळ रूप असायला पाहिजे की नाही, त्याचं काहीतरी बेज असायला पाहिजे ना. आपण विचारतो ना कुठे घडतंय. सो दॅट इज द सबस्ट्रॅटा, त्याचा बेज, त्याचं जे फाउंडेशन. आपण कुठलीही वस्तू ठेवायला एक पाट वापरतो, राईट? एक बेज असतो ज्याच्यावर ती गोष्ट असते, आणि त्या गोष्टीमधलं कितीही बदल घडत गेला तरी त्याचं सबस्ट्रॅटा बदलत नाही, त्याचं फाउंडेशन तोच राहतो. सो प्रकृती इज एव्हर चेंजिंग, त्रिगुणास, प्रकाश, क्रिया, स्थिती, बट इट्स सबस्ट्रॅटा म्हणजे धर्मी रिमेन्स अनचेंज्ड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज मूळ प्रकृती. मूळ प्रकृती कधीच बदलत नाही. ओके, बाकी त्याचे जे रूप वगैरे जे तयार होतात त्याच्यामध्ये बदल घडत जातो. विच रिमेन्स द सेम धो ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस अँड इज कॉमन टू ऑल. म्हणजे सगळ्याच गोष्टीला ते कॉमन आहे, कंटिन्युअस आहे, अनचेंजिंग आहे. छांदोग्यवाल्यांना मी आठवण करून देते, विमला ठाकरांनी रेफरन्स दिला होता डॉक्टर डेव्हिड बॉम आणि जे कृष्णमूर्तीच्या संवादाचा, आणि ज्याच्यामध्ये डेव्हिड बॉमनी त्या गोष्टीला द ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्स हे टर्म वापरलेलं आहे. द ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्स, वेअर डज एव्हरीथिंग एक्झिस्ट? सगळं आहे कुठे? तर एका ग्राउंडवर आहे. त्याला इजनेस, असणं, त्याच्यामध्ये काहीच बदल घडत नाही.
ते आहे तसंच राहतं. त्याच्यावर असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बदल घडत राहतो, पण ते आहे तसंच राहतं. त्याला द ग्राउंड ऑफ एक्झिस्टन्स असा हा शब्द किंवा इजनेस असा हा शब्द वापरलेला आहे. ऑन विच ऑल एनर्जीज मूव्ह. आता आपले जे काही ऊर्जा आहेत, एनर्जीज आहेत ना, आपले वेगवेगळे एनर्जीज आहेत, असंख्य एनर्जीज आहेत आपल्यामध्ये. हे प्रत्येक एनर्जी जे आहे ते कुठे सगळ्या एनर्जीज मूव्ह होतात. एनर्जीज ब्रिंग अबाउट ट्रान्सफॉर्मेशन. तो ट्रान्सफॉर्मेशन घडतो, प्रकृतीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडतो, दिसतं डोळ्याला. पण हे सगळं कशावर आधारित आहे? ज्या गोष्टीवर आधारित आहे त्याला पतंजलींनी शब्द वापरला आहे धर्मी. On what is it all based? It is based on the ground of existence किंवा easiness. After everything is bypassed, eliminated, we experience the true self. म्हणजे कुठला सूत्र? आठवा सूत्र नंबर 1.3. तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम. एव्हरीथिंग, when everything is gone, अक्षरशः सगळ्या गोष्टी निघून गेल्या, तर ती मूळ गोष्ट जी आहे स्वरूप. तदा द्रष्टुः, द्रष्टा आला तेव्हा. ज्ञान सुद्धा शेवटी जाऊ द्यावं लागतं. ज्ञानाला धरून ठेवलं तर कधीच आपल्याला स्वची जाणीव नाही होणार. स्वच्या ज्ञानाच्या लेवलवरच आपण थांबून जाणार. पण स्वचा अनुभव किंवा स्व मध्ये एक होणं, हा सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कार, हे नाही होणार जोपर्यंत ज्ञानाची काठी. कैवल्यामध्ये आपण बघू, सगळ्यात शेवटी जी काठी सोडायची आहे, जो आलंबन सोडायचा आहे, जो आधार सोडायचा आहे, तो आहे ज्ञानाचा. ज्ञान आपल्याला तिथपर्यंत आत्म्याजवळ अगदी निकट धर्ममेघ समाधीपर्यंत नेऊन ज्ञान सोडणार. पण धर्ममेघपासनं निर्बीजाकडे जायचं असेल तर ती ज्ञानाची काठी सुद्धा आपल्याला सोडायला लागेल. So here when he says that शांत उदित अव्यदेश्य धर्म अनुपाती धर्मी, तर ते म्हणतायत की प्रकृतीमध्ये सगळे बदल असतील, शांत असेल, उदित असेल, अव्यपदेश्य असेल, हे सगळ्या बदल वरती घडतात. पण ज्या वरती घडतात, जिथे त्यांचं जे फाउंडेशन आहे, त्या फाउंडेशनला धर्मी असं म्हणतात. ऑलराईट. सो दिस इज व्हॉट this sutra says. Is it clear? कळलं? हां, ओके. सो नाव लेट अस मूव ऑन टू सूत्र नंबर 3.15. पुढचा सूत्र घेऊया आपण. क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः. क्रमान्यत्वं परिणामान्यत्वे हेतुः. आता पुढे बघा काय म्हणतायत ते. क्रम म्हणजे काय? टेक द वर्ड मिनिंग्स. क्रम मीन्स सिक्वेन्स किंवा ऑर्डर. क्रमाक्रमाने, एकानंतर दोन, दुसऱ्याच्या नंतर तिसरं, क्रमाक्रमाने. अन्यत्वम, अन्यत्वमचा अर्थ होतो डिफरंट फेजेस किंवा अन्य त्याचं तत्व असं आपण म्हणू शकू. अन्यत्वम म्हणजे वेगवेगळे त्याचे फेजेस किंवा डिस्टिंक्शन, त्यांच्यामध्ये घडलेला बदल, अन्यत्वम. परिणाम म्हणजे इफेक्ट, रिझल्ट किंवा ट्रान्सफॉर्मेशन, परिणाम ज्याला आपण म्हणतो. अन्यत्वेचा अर्थ होतो फॉर द डिस्टिंक्टनेस, डिफरन्शिएशन, त्या बदलासाठी, विशिष्ट आपण म्हणतो ना, ते विशिष्टासाठी. हेतू काय आहे इकडे? रिझन किंवा कॉज. हेतू माहिती आहे ना तुम्हाला काय? कारण आपण ज्याला म्हणतो. हां. सो काय म्हणतायत ते इकडे? चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. क्रमाक्रमाने घडलेला बदल, गुणधर्मामध्ये घडलेला बदल क्रमाक्रमाने.
change in the sequence of the characteristics is the cause for the different appearances of results or effects. आता इथे ना वेगवेगळे छान वेगवेगळ्या शब्दांमध्ये दे हॅव यूज डिफरंट टर्म्स सम मास्टर्स टू डिफाईन दिस सूत्र. सो ते मी तुम्हाला वेगवेगळे वाचून दाखवते. बघा, change in the sequence of the characteristics is the cause for the different appearances of results or effects. क्रमाक्रमाने घडणाऱ्या बदल, त्याचा जो परिणाम आहे, त्याचा इफेक्ट्स किंवा रिझल्ट्स, हेतू हे वेगळे वेगळे असणार. परिणाम वेगळे, हेतूप्रमाणे परिणाम परिणाम पुन्हा हेतू बनतो आणि त्याच्यामुळे नवीन परिणाम. सो एक 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 क्रमाक्रमाने बदल घडत जाणार. This one is even more simpler. Successive sequential changes cause the distinctive changes in the consciousness. हे सगळ्या कुठल्या बद्दल आपण बोलतोय? चित्तभूमीमध्ये किंवा चित्तामध्ये घडणाऱ्या बद्दल आपण बोलतोय. तर क्रमाक्रमाने चित्तामध्ये बदल हा परिणाम रूपी होत जाणार आहे आणि ते विशिष्ट असणार आहे. ओके, प्रत्येक बदल जो आहे, जसं आपण जागृत अवस्था घेऊ, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. जागृत विशिष्ट आहे, स्वप्न विशिष्ट आहे, सुषुप्ती विशिष्ट आहे. ऑलराईट. आणि एक हेतू आहे, दुसरा परिणाम आहे, परत तो जो परिणाम आहे तो हेतू बनतो आणि तिसरा परिणाम बनतो. सो हे क्रमाक्रमाने घडत राहतं. हार्मोनियस अँड ऑर्गॅनिक ग्रोथ हॅज अ नॅचरल सिक्वेन्स इन टाइम अँड स्पेस. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. समजा जर आपल्याला लॉजिकल सेन्स, ज्याला आपण म्हणतो ना की लॉजिकल हार्मोनियस म्हणजे एक सूत्रता, आणि नॅचरल, ऑर्गॅनिक म्हणजे नॅचरल, लॉजिकल, नॅचरल बदल जर आपल्याला घडून हवा असेल तर तो क्रमाक्रमानेच झाला पाहिजे. कोणाचं क्रम? प्रकृतीमधल्या टाइम आणि स्पेस. सो प्रकृतीमधल्या टाइम आणि स्पेसमध्ये क्रमाक्रमाने हार्मोनियस आणि नॅचरल, नैसर्गिक बदल ज्याला आपण म्हणतो, हा नैसर्गिक बदल घडला पाहिजे. प्रत्येक गोष्टी क्रमशः आहे. एव्हरीथिंग इज सिक्वेन्शियल. ओके, कुठेच आपण उडी मारून पुढच्या स्टेजला डायरेक्टली जाऊ शकत नाही. गेलो ना जरी तरी ते आपल्याला त्या क्रमानेच जातो, फक्त आपल्याला जाणवत नाही कारण आपण खूप फास्ट गेलो. ऑलराईट. जसं विचारांचं होतं, एवढे फास्ट जातात की आपल्याला त्यांचा क्रम रजिस्टर होत नाही. राईट. सो कॉन्शियसनेस मधले बदल पण असेच असतात. आता एव्हरीथिंग इज ऑलवेज क्रमशः. फॉर एक्झाम्पल, माती हे धर्म होतं, त्याच्यानंतर त्याचा घट तयार झाला जे लक्षण झालं, आणि कम्प्लिटेड कंटिन्यूड एक्झिस्टन्स ऑफ द पॉट, आणि तो घट अस्तित्वात राहतो, म्हणजे त्या अवस्थेमध्ये तो राहतो. ही अवस्था आणि कंटिन्यूड एक्झिस्टन्स इन टाइम हे लक्षण, आणि अवस्थामध्ये म्हणजे काय तर मूळ अवस्थेमध्ये पुन्हा तो जातो, विरघळतो, त्याची पुन्हा माती होते. सो त्याची मूळ अवस्था काय झाली? माती. ही त्याची मूळ अवस्था झाली, आणि मग पुन्हा तो क्रम सगळा सुरू होतो. ऑलराईट. येतंय लक्षात? सो क्रम पुन्हा ते आपण जन्म घेतो, कर्माच्या कॉज अँड इफेक्ट प्रमाणे आपलं आयुष्य आपण जगतो, पुन्हा शरीराचं विघटन होतं, वी डाय अँड देन वी आर, पुन्हा रूप धारण करतो. सो सगळं क्रमशः होतं. पण काय आहे बघा, वन हॅज टू डिसअपियर फॉर द नेक्स्ट टू अपियर. विशिष्ट का म्हटलेलं आहे?
जर मला एक तरुणी व्हायचं आहे तर मला मुलगी होणं थांबवायला पाहिजे. ओके, सो मुलगी जेव्हा मी होती ही विशिष्ट होती. तर आता माझी चित्तभूमी जर आपण घेतली, चित्तभूमीमध्ये निरोध चित्त जेव्हा होतं, निरोध परिणामामध्ये चित्त होतं, तो संपला पाहिजे तेव्हा जाऊन समाधी परिणाम येणार. आणि समाधी परिणाम संपला पाहिजे तेव्हा जाऊन एकाग्रता परिणाम येणार. धारणा संपली पाहिजे तर ध्यानामध्ये रूपांतर होणार. आणि ध्यान संपलं पाहिजे तरच समाधी अवस्था प्राप्त होणार. यू गेट इट? ओके, सो किंवा मग एखादं बीज घेऊया, ते बीजाचं स्टेम तयार होतं, स्टेममधनं मग ते कळी येते, कळीमधनं फूल, फुलामधनं पुन्हा फळं, फळामधनं पुन्हा बीज. ही जी सायकल आहे, हे सायकल हायब्रिड नाही, नैसर्गिक, सहज. प्रकृतीचे नियम कुठेही मोडले गेले नाही पाहिजे. आणि म्हणून आपण जे नियम मोडलेले आहेत, त्या नियम मोडल्यामुळे आज आपण भुगततोय मनुष्य प्रजाती. We are all suffering because we have broken the universal laws of nature. प्रकृतीचे नैसर्गिक नियमाचं उल्लंघन करायचा परिणाम खूप वाईट होतो. एनिवे, सो दिस इज वॉट. आता बट वन हॅज टू डिसअपिअर फॉर द नेक्स्ट टू अपिअर. द रिझल्ट इज ड्यू टू द सिक्वेन्स. आता बघा, एकातनं जेव्हा दुसरं असतं, तर हे माझा जन्म मुलगी म्हणून झाला, हे कारण झालं, म्हणजे हेतू. त्याचा परिणाम मी मुलगी झाली. आता टाइम अँड स्पेसमध्ये जशी जशी मी वाढले, ॲज आय केप्ट ग्रोईंग, सो द गर्ल वॉज द हेतू, द यूथ वॉज द परिणाम, आणि मग तरुणी झाली. आता तरुणी झाली म्हणून प्रौढ झाली. सो तरुणी जे आहे हे झालं हेतू, आणि त्याचा परिणाम झाला प्रौढ. त्याच्यापेक्षा अजून हे तुम्हाला जास्त समजेल. आपल्याला हे माहिती आहे, हे पण छांदोग्यामध्ये आपण वाचलं. पृथ्वीचा आधार आहे जल, जलचा आधार आहे अग्नी, अग्नीचा आधार आहे वायू, वायूचा आधार आहे आकाश. पृथ्वी हेतू, जल परिणाम, जल हेतू, अग्नी परिणाम, अग्नी हेतू, वायू परिणाम, वायू हेतू, आकाश परिणाम, परत आकाश हेतू. असं करत 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 ती सायकल कंटिन्युअस फिरत राहते. ऑलराईट. आता निरोध हेतू समाधी, हे मी तुम्हाला सांगितलं की निरोध हेतू समाधी परिणाम, समाधी हेतू एकाग्रता परिणाम. ठीक आहे. ऑलराईट. सो इथे पतंजलीनी व्हेरी ब्युटिफुली ही हॅज एक्सप्लेन्ड हाऊ सिक्वेन्शियली नैसर्गिकरित्या बदल घडत जातो. जो आधार आहे तो हेतू बनतो परिणामाचा, मग ते परिणाम हेतू बनतो पुढच्या परिणामाचा. सो दिस इज हाऊ, वेदर इट इज शांत, उदित और अव्योपदेश, हा जो बदल आहे तो ह्या पद्धतीने सिक्वेन्शियली घडतच राहणार. ठीक आहे. अरे सॉरी, मी चुकून ते शांत उदित हिअर. क्रम अन्यत्वम परिणाम अन्यत्वे हेतु, हा आपला 3.15 नंबरचा सूत्र झाला. अरे ठीक आहे. सो क्रमाक्रमाने सगळं होत राहतं. आय थिंक आपण इकडे थांबूया आणि नेक्स्ट सूत्र आपण उद्या घेऊया. अरे थँक्यू एव्हरीबॉडी.